यामध्ये मच्छीमारांचे जवळपास सुमारे 5,55,000 अधिक नुकसान झाले। या प्रकरणाची तक्रार पाचपंडी हरणे बंदरातील मच्छीमारांनी हरणे दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात केली आहे। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी पवार, हेड कॉन्स्टेबल संजय सरकर आणि दिलीप नवारे करीत आहेत। पोलीस व स्थानिकांसोबत वाद घातलाय। या प्रकरणी एका महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले। महिलेच्या कारने जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकांसह शहरातील काही वाहनांना धडक दिली आहे। त्यानंतर बेदरकारपणे वाहने चालवीत रेवदंडा बायपास जवळ एका वाहनाला जोरदार धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। यात पर्यटक महिला जखमी झाल्याची माहिती मात्र समोर येत आहे। घरे मुंबईतच मिळाली पाहिजे ही मागणी करत गिरणी कामगारांचा मोर्चा आझाद मैदानात धडकले। सरकारने मुंबईत घरे देण्याचे धोरण त्वरित जाहीर करावे, अन्यथा राज्यातील मंत्र्यांना घेराव घालू असा इशाराही गिरणी कामगारांनी दिला। गिरणी कामगार एकवटला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संताप मोर्चा थांबवणार नाही आणि आमच्या हक्कांसाठी न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार असे अध्यक्ष गणेश सुपेकर यांनी पत्रकारांशी संवाद करताना सांगितले। फेब्रुवारीचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती। मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असल्याची माहिती मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली। विशेष म्हणजे हे पैसे फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांसाठी मिळणार आहेत असंही त्यांनी सांगितले। फेब्रुवारी महिन्याचे पैसे मार्च महिन्याच्या हप्त्यासोबतच महिला दिन असल्याचे देण्याचे आमचे नियोजन आहे। त्याचप्रमाणे आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महिला दिनाचे गिफ्ट म्हणून दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली असे आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। भारत पेट्रोलियमचे घरगुती गॅस सिलेंडर हे द्रोणागिरी रोडमधील भारत पेट्रोलियम कंपनीचा रस्त्याच्या आडमार्गाला सिलेंडर अदलाबदल करीत होते। याबाबत कर्मचारी बोलण्यास तयार नाहीये। यामध्ये काहीतरी गोडबंगाल असल्याचा संशय व्यक्त केला जातो। याची चौकशी करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे। घरगुती गॅस सिलेंडरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण सध्या वाढले। त्यामध्ये भरलेल्या गॅस सिलेंडरमधील गॅस रिकाम्या सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करण्याचे प्रमाण देखील वाढले। याबाबत तक्रारी वाढल्याने शासनाने घरगुती गॅस सिलेंडर देताना वजन करून देणे सक्तीचे असतानाही उरणमधील गॅस सिलेंडर विक्रेत्यांकडून वजन न करता भरपूर सिलेंडर दिले जात आहे। भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरच्या बाबत अशा तक्रारी आता जास्तच होत आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष गरज यांच्या सूचनेनुसार आरएसएसचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मराठी विरोधी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ दिनांक 7 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पनवेल येथे सकाळी 11:30 वाजता निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले। शिवसेना पनवेल विधानसभामधील सर्व पुरुष पदाधिकारी व महिला पदाधिकारी, सर्व युवा सेना पदाधिकारी वेळेवर उपस्थित राहून आंदोलनात सहभागी झाले होते। तर यामध्ये दिवसभरातल्या काही ठळक घडामोडी अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।